नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते मी. आता 4:30 झालेले आणि संध्याकाळचे सर्व कामं झाले. तर झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे मी पहिलेच. आणि मी आज बनवणार आहे पावभाजी. तर कृष्णा पण चालला आता ट्युशनला, हे पण चालले ड्युटीला. तर चहा पण ठेवायचा बाकी माझा. पावभाजीचा कुकर लावून देता. पावभाजी मी करते, पण फ्लावर आणि बटाटे थोडीच भाजी बनवायची आहे मला. तर एक्स्ट्रा काही बनवणार नाही. मला मी वडापाव बनवले होते, तर त्याच्यातले पाव पडलेले 4 लाद्या घेऊन आलेले होते पावच्या. तर 2 लाद्या तशाच पडलेल्या आहे. म्हटलं मग हे पाव खाल्ले जाणार नाही आणि पावभाजी बरोबर पाव खाल्ले जाता. तर मग मी थोडीशी फ्लावर आणि बटाटे होते, तर सकाळी वाटाणे टाकून दिलेले होते. हे बघा, हिरवे वाटाणे टाकून दिलेले होते. तर म्हटलं मग मी आता पावभाजीच बनवते. सर्व गोष्टी होत्या थोड्या, तर मग मी आता पावभाजी बनवते. आणि संध्याकाळी पण मुलं पोटभरी खातील म्हटलं. सकाळी काही बनवली नाही मग मी. डब्याला मी काल वडापाव बनवले ते, त्याच्यातली भाजी पडलेली होती. तर मग मी पराठे बनवून दिलेले होते, आलूचे पराठे. तर आम्ही पण तेच खाल्ले होते. आणि माझ्यासाठी मी चपात्या बनवल्या होत्या. मी जास्त आलू खात नाही, तर माझ्यासाठी चपात्या बनवल्या होत्या. मी दूध चपाती खाऊन घेतली होती. तर चला, मी आता ही पावभाजी, हे बघा इथं मी फ्लावर चिरून घेतलेले आणि बटाटे चिरून घेतले. ते ना मी पाण्यात टाकून पहिले एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आणि इथं वाटाणे पण धुवून मी टाकून दिले. तर त्याच्यात मी हे पाणी टाकते, अजून एक तांब्या पाणी टाकते. हे बॉईल करून घेते. याच्यात हळद आणि मीठ टाकून देते पहिले आता. तर मी परत याच्यात 1 तांब्या पाणी टाकते, आपल्या भाजी आपण शिजायला पाहिजे म्हणून. आणि हे त्याच्यात टाकून देते. फ्लावर पण आणि बटाटे पण मी 1 पाण्याने पहिले धुवून टाकलेले आहे. ते मीठ टाकून घेते आणि हळद टाकते. आणि आता ना एका साईडला चहा ठेवते. कसं मी अर्ध काम ना वॉकिंगला जायच्या पहिलेच करून ठेवते, कारण की तिकडनं आलं का मग इजी पडतं आपल्याला सर्व गोष्टी. आणि चिडचिड होत नाही, उशीर होऊन जातो. आपण कसं मैत्रिणींमध्ये बसून जातो आणि घरी आले का चिडचिड होते, तसं काही होत नाही माझंवालं. मी पहिले अर्धा स्वयंपाक करून जाते, तरच मी बाहेर जाते. आणि मुलांसाठी, मुलं कसं येता लगेच जेवण करता, गुडिया घरीच राहते. तर तिला संध्याकाळी लवकर जेवण लागतं, त्याच्यामुळे मी पटकन करून जाते थोडंफार तरी असे ना. तर मग आता मी बाकीची हे भाजी वगैरे फोडणी करून जाईल. आणि हे सर्व मसाले वगैरे कापून जाईल. कांदे, टमाटे, बटाटे सर्व कापून कुपून पूर्ण तयारी करून जाते मी. पूर्ण तयारी करून गेली का फक्त तिथून आलं की नुसती फोडणी घालायचे आणि आपले पाव गरम करायचे. चला, मी आता चहा ठेवते आणि मग बोलते. एका साईडला चहा ठेवला होता आणि एका साईडला मी कांदे टमाटे पण कापून घेतली आणि अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा करून ठेवली मी. तर झाकून देते. तिथून आलं की पटकन होईल आपली पावभाजी. आणि इकडे आपला चहा पण झालाय. तर चला, मी भाजीची पूर्ण तयारी करून गेलेली आहे. आणि हे बघा, आमचं दूध असं ठेवून जातो आमचा दूधवाला. हे बघा, पिशवी पॅक करून आणि पातेलीमध्ये ठेवून जातो. तर आता मी त्याला काढीन आणि गरम करीन. तर इथं मी ना भाजीची फोडणी देते. आणि ही बघा, भाजी व्यवस्थित शिजून गेलेली आहे. तर मी काय करते माहिती का, पाणी काढून घेते हे आणि आपलं याच्याने दाबून घेते ती भाजी. तर मी नाही पाणी काढून घेते, असं पाणी काढून घ्यायचं. पूर्ण पाणी काढून घ्यायचं, कारण की आपल्याला भाजी ना व्यवस्थित दाबता येते, मिक्स करता येते बुवा भाजी आपल्याला. तर भाजी मिक्स झाली आपली. हे तर हे पाणी आपण टाकून देऊ. दूध गरम करून देते मी आता.
काय झालं? तर हे बघा मस्त मिक्स करून घेतलं मी आणि आता आपली कढाई पण गरम झालेली आहे. तेल टाकते मी. तेल टाकून घेतलं आणि मी इथं भाज्या चिरून ठेवल्या आहे बघा. तर अद्रक लसूणची पेस्ट टाकते. मग कांदे टाकते. आता अद्रक लसूणची पेस्ट झाली आपली. कांदे ना थोडे जास्त होत आहे, बाकीचे काढून घेते मी. आणि शिमला मिरची पण टाकून देते, नरम होईल सोबतच. टमाटे आपण नंतर टाकू. कांदे आणि शिमला मिरची झालेली, मी आता टमाटे टाकते. टमाटे इतके महाग झाले, खूपच महाग झाले. आणि एकाच साईडला आहे ना मी गॅस चालू करून इकडे मी भाजी ठेवून दिलेली आहे. याच्यातच टाकणार आहे मी, आपल्या कढईमध्ये बसणार नाही. हे छोटी कढई आहे ना, तर याच्यातच मी टाकून देते कुकरमध्ये. आणि मी दरवेळेस तसंच करते, कुकरमध्ये टाकून देते मी. तर मी इथं आहे ना धना पावडर, गरम मसाला, तिखट आणि पावभाजी मसाला घेतला आहे. तर ते मी सुकेच टाकते. तर या वेळेस शॉर्टकट दाखवणार. तर याच्यात मी आता हे टाकून देईन. आणि हे बघा पसारा बी होत नाही जास्त पूर्ण. आणि इकडे मी कचऱ्याचे ठेवले, सर्व कचरा जमा झाला की लगेच टाकून देते आणि गॅसवर क्लीन करून घेते. इकडे दूध पण गरम करून झालं आपल्याला. आता माझ्या रोजचा पसारा मी जास्त करतच नाही संध्याकाळचा, तर मला खूप कंटाळा येतो मग जास्त पसारा झाला तर. असं गॅसवर लगेच क्लीन करून घेते पडलं. आणि आज पण माझा कृष्ण 9 वाजता येणार आहे. 9 वाजता नाही ना, 9:30ला येणार आहे माझा कृष्ण आज पण. आणि याचा बी उकड आलेला आहे. आता हा मसाला मी याच्यात टाकून देईन. तर माझे आता पावस गरम करायचे राहिलेले आणि पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे मी. आता गुडिया आणि कृष्णा जेव्हा सांगतील मम्मी मला पाव गरम करून दे बा असं, तर मी तेव्हाच पाव गरम करीन. कृष्णाचे पप्पा काहीतरी काम करताय वाटतं ते, तर ते बेडरूममध्ये बसलेले, मी इकडे बसली तर आवाज येतो त्यांचा. गुडिया राणी पण त्यांच्याजवळ बसलेली आहे. तर चला प्लीज बाहेरचं खाऊ नका, घरी बनवा. मी जसं बनवते तसं तुम्ही पण घरी बनवा. थोडी तकलीफ होते पण आपल्या शरीराला व्यवस्थित भेटतं. बाहेरचं खाऊ नका. आणि बाहेर आपण पाहिलेलं राहत नाही बटाटे वगैरे कसे यूज करतात, तेल कुठलं यूज करता. आणि ते काय करता माहिती आहे का, आजचं तळलेलं तेल उद्या तेच तेल यूज करता आणि ते कंटिन्यू करता. ते जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत ते तेल यूज करता. ते तेल यूज केलेलं चांगलं राहत नाही आणि एकचदा यूज केलेलं तेल खायचं, परत ते तेल यूज करायचं नाही. आम्ही म्हणजे नंतर एकदा तळलेलं राहिलं ते चपातींना लावून घेतो, पण दुसऱ्यांदा जर तेल तळलेलं राहतं तर ते तेल आम्ही यूज करत नाही. तर प्लीज बाहेरचं खाऊ नका. आता पाणी पावसाचे दिवस चालू आहे. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.